नमस्कार. आज थोडासा वेगळा विषय, एक्झिट ऑप्शन. वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंटमधनं बाहेर पडल्यानंतर आपल्याला काय काय बेनिफिट्स होऊ शकतात किंवा किती नुकसान होऊ शकतं. तर एक्झिट ऑप्शन एवढ्यासाठीच असतो की कधी इमर्जन्सीसाठी आपल्याला पैसा लागला तर कुठल्याही इन्व्हेस्टमेंटमध्ये आपला कमीत कमी लॉस होऊन आपण त्याच्यातनं आपल्याला पैसे मिळू शकतात. सगळ्यात पहिले आपण बघतो ते एफ मध्ये जर का आपण एफ ब्रेक केली तर आपल्याला एफ मध्ये जो काही इंटरेस्ट मिळाला त्याच्यामध्ये 1% 2% किंवा 3%, इट डिपेंड्स आपण एफ टू एफ किंवा कुठल्या कंपनीची एफ आहे, बँकेची एफ त्याच्यावरती ते डिपेंड असतं. पण तुमच्या इंटरेस्टमधनंच फक्त तो पोर्शन कमी होतो, तुमच्या प्रिन्सिपलला धक्का लागत नाही. त्याच्यामुळे एफ हा सेफेस्ट ऑप्शन असतो की इमर्जन्सीमध्ये तुम्ही ते पैसे काढू शकता. म्युच्युअल फंड्समध्ये जर का तुम्ही एखाद्या इक्विटी किंवा नॉर्मल म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकले असेल तर तुम्ही कधी एक्झिट घेऊ शकता. ज्यावेळेस तुम्ही एक्झिट घेता 1 वर्षाच्या आत घेता तर त्याच्यात तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जो 20% असतात ते भरायला लागतात. आणि जर का लॉंग टर्म तुम्ही जर का 1 वर्षाच्या पेक्षा जास्ती झाले असतील आणि त्याच्यातून तुम्ही बाहेर पडता तर 12.5% लॉंग टर्म कॅपिटल गेन तुम्हाला भरायला लागतात. त्याच पद्धतीने म्युच्युअल फंड्समध्ये ELSS नावाचे जे फंड्स आहेत जे टॅक्स सेव्हरसाठी लोक इन्व्हेस्टमेंट करतात तर त्याच्यासाठी 3 वर्षाने एक्झिटचा ऑप्शन असतो. 3 वर्षाच्या त्याच्यातनं पैसे काढू शकत नाही. ELSS मध्ये तेच तुम्ही जर का SIPs केल्या असतील तर 3 वर्षांनी पहिल्या महिन्यात जी इन्व्हेस्टमेंट केली तेवढी अमाऊंटच तुम्हाला काढता येते. असं करत करत पहिल्या महिन्यात 3 वर्ष 1 महिन्याने काढता येते, सेकंड महिन्याची इन्व्हेस्टमेंट आहे ती 3 वर्ष 2 महिन्याने करतील, असं 6 वर्ष चालू राहतं. सो म्युच्युअल फंडमध्ये ELSS वाल्याने स्पेसिफिकली लक्षात ठेवावं, 3 वर्षांनी सगळी अमाऊंट काढता येईल जर का तुम्ही SIP केली असेल तर. तिसरा ऑप्शन आहे PPF मध्ये 3 प्रकार आहेत. एक तर आपल्याला एक्झिट ऑप्शन नाही, सेकंड एक्झिट ऑप्शन आहे विथ सर्टन टर्म्स अँड कंडिशन, आणि थर्ड पार्शल आपण त्याच्यामध्ये पैसे विड्रॉ करू शकतो. म्हणजे 6 वर्षानंतर त्याच्या आधीच्या 3 वर्षाचा जो बॅलन्स असेल त्याच्या 50% हे तुम्हाला विदाऊट एनी पेनल्टी तुम्हाला ते पैसे वापरायला मिळतात आणि ते तुम्ही वापरू शकता. चौथा ऑप्शन आहे की तुमची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी. लाईफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये ज्या मार्केटिंग पॉलिसीज असतात त्याच्यात 5 वर्षांनी एक्झिट ऑप्शन असतो. ज्या ट्रॅडिशनल पॉलिसी आहेत त्याच्यामध्ये 2 वर्षांनी एक्झिट ऑप्शन आहे. आणि ट्रॅडिशनल पॉलिसीमध्ये जर का इन बिटवीन तुम्ही जर का कधी पैसे काढतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला मेजर लॉस होऊ शकतो. सरेंडर व्हॅल्यू ते चार्जेस असतात ते तुम्हाला पे करायला लागतात. त्याच्यात अजून एक ऑप्शन असतो की तुम्हाला फक्त कमिटमेंट नको आहे आणि तुम्हाला फक्त पॉलिसी चालू ठेवायची आहे किंवा त्याच्या मॅच्युरिटीला पैसे हवेत तर तुम्ही तसंही करू शकता. 5 वर्ष पैसे भरले असतील, तुम्हाला पैसे नको आहेत पण तुम्हाला पुढचे भरता येत नाही तर ते पेडअप व्हॅल्यू त्याला अक्वायर होते. पेडअप व्हॅल्यूचा अर्थ असा असतो की मॅच्युरिटीला तुमची जे काही इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे आणि त्याच्यावर जे काही इंटरेस्ट जमा आहे किंवा बोनस जमा आहे ते तुम्हाला मॅच्युरिटीला मिळतात. याच्यातही काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. सो एक्झिट ऑप्शन हा खूप महत्त्वाचा आहे आणि तो समजून घेऊन कमीत कमी जिथे आपल्याला नुकसान होईल ते इन्व्हेस्टमेंट पहिले ब्रेक करणं गरजेचं असतं. ना की सगळ्या इन्व्हेस्टमेंट केल्या त्याच्या अर्धेच पैसे मिळतात तरी सुद्धा आपण ते ब्रेक करणार. शेअर्समध्ये पण तुम्हाला एक्झिट ऑप्शन, इट डिपेंड्स आपण काय मार्केट कंडिशन्स आहेत त्याच्यानंतर तुमचा प्रॉफिट किंवा लॉस डिसाईड होतो. सो थँक्यू सो मच. काही तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तर माझं नाव वैभव जोशी. मी गेले 24-25 वर्षांपासून इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सीमध्ये आहे. माझा नंबर आहे 9819401681. थँक्यू सो मच.